न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। महंत सिद्धेश्वर आनंदजी महाराज यांनी आता प्रचारात आघाडी घेतली आहे। काल दुपारच्या सुमारास मेळावा स्थानक या ठिकाणी महंत सिद्धेश्वर आनंदजी महाराज यांचे प्रचार रथाचे श्रीफळ वाढून विधिवत पूजा करून प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे। या प्रसंगी श्री 1008 महंत श्री सोमेश्वर आनंदजी महाराज उपस्थित होते। सिद्धेश्वर आनंदजी महाराज यांनी आपली उमेदवारी ही नाशिकसाठी विकास तसेच व्यसनमुक्त लोकसभा मतदारसंघ झाला पाहिजे तसेच न झालेला विकास देखील झाला पाहिजे हेच एक ब्रीद वाक्य घेऊन सिद्धेश्वर आनंदजी महाराज आपला प्रचार करीत आहेत। मी आजपासून प्रचाराला नारळ फोडून सुरुवात करतो आणि नाशिकच्या पूर्ण जनतेला आव्हान देतो की आमच्या सिद्धेश्वरानंद सरस्वतीला सगळ्यांनी भरभरून मतरूपी आशीर्वाद द्यावा हेच मी यावेळेस प्रार्थना करतो। पहिल्या प्रथम तर माझ्या सर्व नाशिककरांना मतदार बंधू आणि भगिनींना मी प्रणाम करतो। आशीर्वाद रूपी मतदान माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना महंत सिद्धेश्वरानंदाला करावा आणि लाखोच्या मताने निवडून देवा आणि खरंच एक आपण म्हणता ना प्रगतीचं किंवा नव्या विचाराचं युग कॉम्प्युटर महाराजांची निशाणी आहे। अनुक्रमांक 28 आहे। तर नाशिककरांनी भरभरून एका संन्याशाला मतदान करावं आणि नाशिककरांच्या सेवेचा चान्स द्यावा अशी नाशिक मतदारसंघातून सगळ्यांना विनंती करतो आणि सर्वांचा प्रणाम पण करतो। नक्कीच आज खूप आनंद होत आहे कारण आज प्रत्यक्षात आपण मैदानात उतरलेलो आहेत। इथून पुढे चर्चा होती परंतु आज प्रत्यक्ष आपण मैदानात उतरलेलो आहेत। तर जे काही नाशिक शहराला गेल्या अनेक वर्षापासूनचं विकासापासूनचं जो काही आपण नाशिक शहर वंचित राहिलेलं आहे तर ते वंचित शहराला आपल्याला विकासाच्या मार्गाकडे कसं नेता येईल या दृष्टिकोनातून आपण पुढे येत आहोत। तर आपल्याला माहिती सगळेच मुद्दे आहे, रोजगार असतील, आरोग्य असेल, शिक्षण असेल, शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न आहेत, व्यापाऱ्यांचे प्रश्न आहे, कामगारांचे प्रश्न आहे। या सगळ्या प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी आपल्याला सर्व नाशिककर बंधू भगिनींना एकच विनंती करतो की आपल्या जसं स्वामीजींनी सांगितलं की मतदानाच्या आशीर्वाद रूपी त्यांनी आपल्याला मतदान करावं आणि भरभरून मतदान करून त्यांनी संसदेमध्ये पाठवून त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून आपण त्यांच्या समस्या सोडवावे। नक्कीच आपल्याला माहिती आहे की जे काही प्रशासकीय माध्यमातून जो काही उशीर झाला आणि प्रत्यक्षात आपल्याला आजपासून आता प्रचाराला सुरुवात करता येते तर नक्कीच आपल्याला माहिती आहे वेगवेगळे माध्यम आहे, सोशल मीडिया आहे, न्यूजपेपर आहे, तुमच्या माध्यमातून TV प्रिंट मीडिया असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आपण जनतेसमोर जात आहोत आणि जनतेला आवाहन करत आहोत की नाशिक हे सुसंस्कृत शहर आहे, सुशिक्षित शहर म्हणून ओळखलं जातं आणि एक कुंभाची भूमी, देवभूमी म्हणून ओळखलं जातं। परंतु नाशिकला सध्याची परिस्थिती बघता कायदा सुव्यवस्था निर्माण झालेला आहे, त्यावर कोणी लोकप्रतिनिधी असेल किंवा नेते असेल ते बोलायला तयार नाही किंवा आपण बघतोय गेल्या अनेक वर्षापासून किंवा गेल्या काही महिन्यापासून नाशिकला एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे। ती ओळख म्हणजे काय तर नाशिक हे MD ड्रग्जचं कॅपिटल। तर मी सगळ्या नाशिककर बंधू भगिनींना, मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करतो की एवढा मोठा कलंक हा नाशिककरांना लागलेला आहे तो जर नक्कीच पुसून काढायचा असेल, धुवून काढायचा असेल तर एक स्वच्छ प्रतिमा आणि निस्वार्थ आणि सुसंस्कृत चेहरा जोपर्यंत संसदेत जात नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाही। म्हणून हाच आमचं व्हिजन आहे आणि व्हिजन काय तर सुसंस्कृत शहर जे आहे त्याला तो वारसा लाभला पाहिजे। आणि आपण जात असताना आपल्याला जी काही कॉम्प्युटर निशाणी आहे तर आपल्याला सांगितलं आहे की द टाईम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी, म्हणजे खरी आता अध्यात्म आणि विज्ञानाची वेळ आहे। विज्ञान म्हणजे आमचं कॉम्प्युटर हे चिन्ह आहे। अटी टाकले नक्कीच जे काही अटी आणि शर्ती टाकून ठेवलेल्या आहेत आपण तर त्या अटी शर्तीचं पालन करून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहेत। परंतु आमची जी काही टीम आहे, कोर कमिटीची टीम, ती सगळं बघते आहे आणि आम्हाला असं वाटत नाही का कुठल्याही पद्धतीचा आम्हाला काही प्रॉब्लेम निर्माण होत आहे। नक्कीच भुजबळ साहेबांनी आम्हाला म्हणजे खूप चांगलं असं संभाषण आमचं त्यांच्याशी झालं। त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही सुसंस्कृत आहात, सुशिक्षित आहात आणि मुळात तुम्ही साधू आहात, तर नक्कीच तुम्ही तुमची काही वाटचाल आहे ती लोकशाही पद्धतीने करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत। आणि त्यांचा आमचा एवढा संवाद झालेला आहे आणि त्यांनी आम्हाला शुभ आशीर्वाद म्हणा कारण ते आपण ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत आणि आपल्या संस्कृतीने आपल्याला सांगितलं आहे की ज्येष्ठ आणि श्रेष्ठांचे आपण आशीर्वाद घेतले पाहिजे। त्यांना आम्ही एकच विनंती केली की आपण आमच्यासोबत राहा आणि त्यांनी पण आपल्याला तसं त्या पद्धतीचं आश्वासन दिलं आहे। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।